नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज मी तुम्हाला अख्खा उडीदाचा आमटी करून दाखवणार आहे। तर ती खूपच छान आहे, पौष्टिक असते आणि सालासकट असल्यामुळे ती आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले त्याचे फायदे असतात, त्वचेसाठी चांगले असते। तर मी अख्खा मसूर 1 वाटी घेतला आणि ते मी रात्रभर भिजत ठेवलेलं आहे। आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपण आणि त्यानंतर आपण रात्रभर भिजत घालू आणि दुसऱ्या दिवशी तिची आपण आमटी करूया। आमटी करण्यासाठी मी इथे 8 ते 9 पाकळ्या लसूण घेतलेले आहे, 3 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली आणि हे सर्व मी ह्याचं बारीक ओबडधोबड असं वाटून घेणार आहे। अख्खे उडीद इथे मी आता शिजून घेतलेले आहेत। आता आपण फोडणीची तयारी करूया। 1 पळी तेल टाकून त्यामध्ये मी जे ओबडधोबड वाटलेलं लसूण, मिरच्या आणि कोथिंबीरचे वाटणे ते टाकलं, जिरं पण टाकलेलं मी आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स केलं। त्यानंतर पाव चमचा मी इथे हळद टाकली आणि व्यवस्थित मिक्स केलं। त्यानंतर आपण इथे अख्खा उडीद आपण जो शिजून घेतला ते मिश्रण त्यात मिक्स केलं। चवीप्रमाणे मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला आता उकळी येऊन द्यायची। इथे आपला अख्खा उडीद आहे, त्याची आमटी आता इथे तयार झालेली आहे। खूप छान आणि टेस्टी अशी लागते ही आमटी आणि खूपच आपल्या आरोग्यासाठी ह्याचे फायदे आहेत। तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा आणि आठवड्यातून एकदा तर ही आमटी खायलाच हवी, कारण ही आरोग्यासाठी तर खूप छान असतेच, केसांच्या वाढीसाठी, त्वचेसाठी, त्याशिवाय आपली पचनसंस्था सुद्धा सुधारते। यासाठी सुद्धा ही आमटी खूपच पौष्टिक अशी आहे। तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करा आणि मला नक्की सांगा आपला हा व्हिडिओ कसा झालेला आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय।